शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये मतांसाठी पैसे आणि प्रलोभनांची त्सुनामी आली। पतीला रिमंडचा ड्रेस, पत्नीला महागडी पैठणी आणि सोन्याची नथ। जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक मतदारांना उमेदवारांकडून घरपोच असं महागडं गिफ्ट पार्सल दिलं जाते। तर शिंदे सरकार भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झालेलं आहे असं राऊत म्हणाले। त्याचं मुख्यमंत्री शिंदे सरकार हेच मुळे भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झालं। त्यांचं धोरण असं आहे, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, पुन्हा सत्ता, माणसं आणि मतं विकत घ्यायची, हे त्यांचं धोरण आहे। त्यानुसार त्यांनी नथी वाटल्या असतील, साड्या वाटल्या असतील, अजून काय वाटलं असेल, पण शिक्षक स्वतःला बाजारात उभं करून घेणार नाही विकण्यासाठी। शंभूराज देसाई असं म्हणत होते की असं घडूच शकत नाही। शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे फार तावातावाने सांगत होते की ही घटनाच आमच्याकडे घडली नाही। विशेषतः हे पैसे देत असताना दराडे यांच्या संस्थेतले येवल्याचे प्राचार्य उत्तम जाधव हे जळगावमध्ये पैसे का वाटत होते याचं उत्तर अजूनही आलेलं नाही। पण या सगळ्या संदर्भाने आज आम्ही माननीय निवडणूक आयोगाकडे रीतसर पक्षाच्या वतीने तक्रार दाखल केली आहे। ज्यावेळी या विषयाची व्हिडिओ ज्यावेळी आपल्या लक्षात आली, इमिडिएटली आपण फ्लाइंग स्क्वॉड करून विचारलं। त्याच्यानंतर जो त्या ठिकाणी दिसत होते त्यांच्याकडून पण जबाब नोंदवण्यात आलं की नेमकी या प्रकरणमध्ये काय होत होतं। त्यांच्याकडून जो जबाब प्राप्त आहे ते जबाब आपण आपले जो मतदान निवडणूक निर्णय अधिकारी आहे त्याला म्हणजे आदरणीय विभागीय आयुक्त साहेब आहेत त्यांच्याकडे आपण आता सादर करणार आहे आणि अंतिम निर्णय त्यांच्या स्तरावर याबद्दल होणार आहे। मी त्यांना उभं केलं नाही, माझ्या पक्षाने त्यांना एबी फॉर्म दिला, आमच्या अध्यक्षांनी त्याला उभं करायचं ठरवलं। आता तुम्ही खेळता तो काय क्रिकेट खेळ आहे का? कसली खेळी आहे ती? राजकीय खेळीच आहे ना। नाही ना, तर तुम्ही शिक्षक आहात ना, तर स्वतःच्या जोरावर जे आहे ना मतं मिळवा ना। त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांना उतरवण्याचं काय कारण आहे? आम्ही तरी अजून उतरलो नाही, मंत्री म्हणून कुठे प्रचाराला गेलो नाही।